आज 28 मे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती. आपल्या देशासाठी झगडणारे, यातना सोसणारे, क्रांतिकारक आणि त्याचबरोबर असामान्य काव्य प्रतिभा लाभलेले, काव्य आणि क्रांतीचा नैसर्गिक संगम असणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्व विलक्षण आणि बहुआयामी होते. त्यांची प्रखर देशभक्ती त्यांच्या समर्थ शब्दातून, अमोघ वाणीतून उत्कटतेने सर्वांसमोर प्रकट झाली आणि त्यायोगे अनेक तरुणांना देशभक्तीची, देशासाठी यातना सहन करण्याची, लढा उभारण्याची, क्रांती करण्याची स्फूर्ती मिळाली. त्यांची देशभक्ती अलौकिक होतीच, पण त्यांची कष्ट सोसण्याची शक्ती मृत्युंजयी होती. अथांग विद्वत्ता, विलक्षण बुद्धिमत्ता, संस्कृत भाषेवर प्रभुत्व, मराठी भाषा श्रीमंती, साहसी वृत्ती, संघटन कौशल्य, धर्मनिष्ठता, अमोघ वाणी, शिक्षण घेण्याची तळमळ, कष्ट करण्याची धडपड असे किती गुणवैशिष्ट्ये सांगावीत तेवढी थोडी आहेत. स्वातंत्र्यवीराचे असे कौतुक करत असताना आपली शब्दसंपत्ती कमी पडत आहे हे सतत जाणवते. अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला, मारील रिपू जगती असा कवण जन्मला, या त्यांच्या आत्मबल नावाच्या कवितेतील काही ओळी. इंग्रजांनी 2 जन्मठेपेंची म्हणजेच 50 वर्षांची भयावह आणि क्रूर शिक्षा त्यांना ठोठावल्यावर डोंगरीच्या कारागृहात सावरकरांनी सप्तर्षी नावाचे 257 ओळींचे हे दीर्घ खंडकाव्य लिहिलेच नाही तर मुखोद्गतही केले. अंदमानात लिहिलेले कमला हे महाकाव्य सावरकरांचे प्रखर राष्ट्रप्रेम आणि काव्य प्रतिभेचा संगम आहे. ने मजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, ही अजरामर कविता सर्वांना माहीत असेलच. फ्रान्सच्या मार्सेलिस येथे समुद्रात उडी मारण्यापूर्वी लिहिलेली ही कविता आहे. अशा या स्वातंत्र्यवीर सावरकरांना माझा कोटी कोटी प्रणाम.